नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये अवेळी पाऊस झालेले जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये काही 4 जिल्ह्याचा त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे। तर त्याचा जो आहे तर हा जी.आर आहे। तर आपण जी.आर मध्ये काय सांगितलेलं आहे तर ते बघूया। तर मित्रांनो, आपण बघू शकता डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्रमांक 3 आपण बघू शकता 4 मार्च 2024 चा हा जी.आर आहे। अतिवृष्टी, पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यास यावे। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे। तथापि संदर्भ क्रमांक 4 येथील 1-1-2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ते 3 हेक्टरपर्यंत मदत जी आहे तर अन्वय करण्यात आलेली आहे। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून 31/1/2024, दिनांक 7/2/2024, दिनांक 2/2/2024, दिनांक 20/2/2024 या पत्रनीय निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। त्यामध्ये शासन निर्णय बघू शकता। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ दिन क्रमांक 4 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण जे अक्षरी रुपये आहे तर त्यामध्ये 24,67,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेला मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। तसेच ज्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्याची क्षेत्रातील व त्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करावी। त्याचबरोबर शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 व 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिके नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी। वरील अटी समक्रमांकाच्या शासन निर्णय 10/1/2024 करिता देखील लागू राहील। आता आपण जे कोणते जिल्हे आहे 4 तर ते आपण बघूया। तर मित्रांनो, आपण हे बघू शकता तर दिनांक 4 मार्च 2024 सोबतचे जे प्रपत्र आहे तर त्यामध्ये बघा डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 मध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील। यामध्ये 4 जिल्हे दिलेले आहे आणि 4 जिल्ह्याची नाव त्याचबरोबर बाधित क्षेत्र जे आहे तर ते हेक्टरमध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्याची संख्या दिलेली आहे आणि निधी जो आहे तर लक्ष रुपयामध्ये दिलेला आहे। तर त्यामध्ये बघू शकता विभागीय आयुक्त नाशिक यांच्या दिनांक 2/2/2024 चा प्रस्ताव आहे। नाशिकमधील एकूण हेक्टर जे बाधित क्षेत्र आहे तर ते 13.60 आहे। त्याचबरोबर बाधित शेतकऱ्याची संख्या 52 आहे आणि त्यामध्ये निधी जो आहे तर दशलक्ष रुपयामध्ये 4.70 आहे। त्यामध्ये दुसरा जो आहे तर तो विभागीय आयुक्त नागपूर आहे तर त्यांचा 31/1/2024 चा प्रस्ताव आहे। त्यामध्ये दुसरं जे आहे तर ते भंडारा आहे। तर भंडारामध्ये 2183.89 जे आहे तर हेक्टर बाधित क्षेत्र आहे। त्यामध्ये एकूण जे आहे तर ते 5388 जे शेतकरी आहे त्यामध्ये 589.65 जेवढा दशलक्ष जो तो निधी आहे। त्यामध्ये 3 नंबरला जे आहे तर विभागीय आयुक्त नागपूर यांचा
तर 7/2/2024चा प्रस्ताव आहे. त्यामध्ये जो नागपूर आहे तर नागपूरमध्ये आपल्याला एकूण 2656.34 इतके हेक्टर बाधित क्षेत्र आहे. त्याचबरोबर 4432 जे आहे तर ते शेतकरी आहे. त्यामध्ये 664.18 इतका दशलक्ष निधी जो आहे तर त्यामध्ये विभागीय आयुक्त नागपूर यांचा दिनांक 20/2/2024चा प्रस्ताव आहे. तर हा एक चौथा जिल्हा आहे. त्यामध्ये गोंदिया आहे. ते एकूण राज्य जे आहे तर ते 48.53.83 इतका जे आहे तर क्षेत्र बाधित आहे. त्याचबरोबर 9872 जे आहे तर ते शेतकरी आहे. त्यामध्ये 2467.37 इतका निधी जो आहे तर तो मंजूर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जी आर आहे. जी आरची माहिती आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून आपण जी आर बघू शकता. तर मित्रांनो, अशा नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा जी आर पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.